ही घटना आहे निखिल आणि अंकिताची। निखिल शेंडकर आणि अंकिता शेंडकर दोघेही डॉक्टर असून एक सुखी दाम्पत्य होते। दोघांनीही वैद्यकीय क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेतलेले होते। त्यांनी पुण्याच्या मेडिकल कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं। हुशार आणि शिस्तप्रिय निखिल हा सोलापूरचा होता। आपलं काम हीच आपली कर्मभूमी ही त्याची धारणा होती। तो आपल्या पेशंटसोबत डॉक्टर म्हणून नव्हे तर एक चांगला माणूस म्हणून वागत होता। त्याच्या वागण्यातून पेशंटला कधी असं वाटत नव्हतं की आपल्यासमोर असलेला व्यक्ती हा डॉक्टर आहे। गेल्या 3 महिन्यापासून निखिल पुण्यातील करसुंडी गावाजवळील यावत येथे डॉक्टरकीची प्रॅक्टिस करत होता। त्याची बायको अंकिता ही देखील एक हुशार डॉक्टर होती। ती पुण्यामधीलच होती। ग्रामीण जीवनातील लोकांसाठी काहीतरी करावे ही तिची नेहमीची धडपड असायची। अंकिता वानवडी येथील एका क्लिनिकमध्ये काम करत होती। आता अर्थातच दोघेजण डॉक्टर असल्यामुळे आपल्या कामामध्ये ते मग्न असायचे। पण तरी देखील अंकिताला असं वाटायचं की निखिलनं थोडा वेळ आपल्यासाठी काढावा। त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता। कॉलेजमध्ये त्यांची ओळख झाली होती। दोघेही एकाच कॉलेजमध्ये असल्यामुळे कॉलेजमध्ये ते नेहमी एकमेकांसोबत असल्यामुळे त्यांचं नातं खूप चांगलं जमलं होतं। निखिल हा अगदी शांत स्वभावाचा होता तर अंकिता बोलकी होती। त्यामुळे दोघेही एकमेकांना साजेसे असे झाले होते। सर्व काही व्यवस्थित असल्यामुळं दोघांनी लग्न करण्याचा आपला निर्णय आपल्या घरच्यांना सांगितला। घरच्यांनीही या गोष्टीला लगेच होकार दिला। लग्नानंतर दोघेही वानवडी भागातील आझादनगरमध्ये एका फ्लॅटमध्ये राहत होते। आपल्या जीवनातील नाविन्यासाठी दोघेही उत्सुक होते। नव्या नवलाईचे दिवस संपले। अगोदर सारे काही आनंदामध्ये प्रेमामध्ये चालत होतं, पण हळूहळू डॉक्टर असल्यामुळे दोघेही एकमेकांना खूप कमी वेळ देऊ लागले। निखिलने आपल्याला वेळ द्यावा ही एकच छोटीशी मागणी अंकिताची होती। दोघेही डॉक्टर असल्यामुळे एकमेकांना खूप कमी वेळ ते देऊ शकत होते। पण जेव्हा त्यांना वेळ मिळत होता तेव्हा ते त्या वेळेला आनंदाने जगत होते। पण त्यांना मिळणारा वेळ हा खूपच कमी मिळत होता। त्यामुळे हळूहळू प्रेम या शब्दावरती दोघेजण डगमगू लागले। एकमेकांना देण्यासाठी वेळ नसल्यामुळे आता त्यांच्यामध्ये वाद सुरू झाले। हळूहळू त्या वादाने भांडणाचे स्वरूप घेतले। पण डॉक्टर असल्यामुळे आपल्या कर्तव्यापासून दोघांनाही वेगळं होता येत नव्हतं। निखिलला हॉस्पिटलमध्ये जास्त वेळ थांबावं लागत होतं। कधी कधी तर तो रात्रभर येत नव्हता। रात्री अपरात्री पेशंट येणं, एखादी इमर्जन्सी असणं या सर्व गोष्टीमुळे दोघांचं नातं आता हळूहळू खूपच खराब होऊ लागलं होतं। अंकिता ही जरी डॉक्टर असली तरी ती एक स्त्री होती। त्यामुळे आता तिला असं वाटत होतं की आपलं लग्न झालं आहे, त्यामुळे निखिलने थोडा जास्त वेळ आपल्याला देणं गरजेचं आहे। पण जेव्हा ती निखिलला या बाबतीमध्ये बोलत होती तेव्हा तो देखील निराशेच्या स्वरात तिला सांगत होता, आता आपलं प्रोफेशन असं आहे जिथे आपल्याला कॉम्प्रोमाइज करता येत नाही। पेशंट आले की इमर्जन्सी असली तर हालता देखील येत नाही। पण सततच्या होणाऱ्या या सर्व गोष्टीमुळे आता दोघांचं नातं मात्र दूर होऊ लागलं होतं। बुधवारी निखिलला त्याच्या एका पेशंटचा फोन आला। त्याच्या रुग्णाला मानसिक आजार होता। मात्र तो करसुंडी येथे असल्याने त्यांनी आपली बायको अंकिताला पेशंटला अटेंड करायला सांगितलं। मात्र तिने यासाठी नकार दिला। त्यामुळे दोघांमध्ये फोनवरूनच खूप वाद सुरू झाले। पण तो वाद आता अगदी टोकाला गेला। अंकिताने फोन कट केला आणि निखिलच्या मनात संशयाचा किडा जागा झाला। बुधवारी संध्याकाळी जेव्हा निखिल हॉस्पिटलमधून घरी आला तेव्हा घरी एक वेगळी शांतता पसरलेली होती। बाहेर ढगांनी आकाश झाकलं होतं आणि घरात एक अस्वस्थ गडदपणा होता। त्याला वाटले अंकिता बेडरूममध्ये आहे। निखिलने तिला आवाज दिला, अंकिता, पण अंकिताकडून मात्र कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद येत नव्हता। त्याच्या हृदयाचे ठोके वाढले। काहीतरी गडबड आहे का? अंकिता आवाज का देत नाही? ती रागावली आहे का? हे पाहण्यासाठी तो बेडरूमच्या दिशेने गेला। दरवाजाला हात लावताच त्याला झटकाच बसला।
त्याने दार उघडलं आणि समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. अंकिता ही पंख्याला लटकलेली होती. तिच्या गळ्याभोवती स्कार्फ होता. ते सारं पाहून तो घाबरून गेला. मात्र त्याने लगेचच तिला खाली उतरवून दवाखान्यामध्ये नेले. पण तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवलेली होती. आपण सर्वांना जीवदान देतो, पण आज आपली जीवनसाथी अशा अवस्थेमध्ये पाहून तो खूपच गैरवरून गेला होता. जिच्यावर आपण इतकं जीवापाड प्रेम केलं, आज तीच आपल्याला सोडून गेली हे पाहून निखिल अगदी वेडापिसा झाल्यासारखा झाला. आपण व्यस्त असल्यामुळे आपलं इतकं हसरं आनंदी जीवन असं कोलमडून पडेल हा विचार त्याला कधी स्वप्नात देखील आला नव्हता. आता त्याला आपल्या भूतकाळातील दोघांच्या सर्व आठवणी येत होत्या. तो त्या आठवणीनं आपणच या सर्व गोष्टीला जबाबदार आहोत असे मानायला लागला होता. त्याला असे वाटत होते की जर मी माझ्या बायकोला वेळ दिला असता, तिला समजून घेतलं असतं, तर आज ही वेळ मला पाहावी लागली नसती. दुसऱ्या दिवशी रात्री तो बेडरूममध्ये बसून होता. तो त्याच पंख्याकडे पाहत होता. अंधारात पंख्याची सावली भिंतीवर नाचत होती आणि खोलीमध्ये एक अस्वस्थ शांतता होती. आपण त्याला जबाबदार आहोत हे तर त्याच्या मनात अगोदरपासूनच स्वतःला बजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण अंकिताच्या टेबलवर एक अधुरं पत्र पडलेलं त्याच्या नजरेस पडलं. त्यात काय लिहिलं होतं? तो अंकिताच्या फोटोकडे पाहत होता. तू असं करायला नको हवं होतं. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं तो स्वतःला सांगत होता. त्यानंतर त्याने स्कार्फ घेऊन स्वतःला देखील पंख्याला लटकवलं. तशी काल रात्री अंकिता लटकलेली होती. अंकिता पाठोपाठ त्यानेही आपला श्वास सोडून दिला होता. जणू तो अंकिताला सांगत होता की इथे मी तुला वेळ देऊ शकलो नाही, म्हणून मी देखील तुला भेटायला येत आहे. तू मला सोडून गेली हे दुःख मी पचवू शकत नाही. तुझ्याशिवाय राहणं हा विचारही माझ्या मनाला पटण्यासारखा नाही. त्यामुळे तुझ्याशिवाय हे माझं जीवन देखील व्यर्थ आहे. यावेळी त्याने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. माझ्या आत्महत्येमागे कुणालाही जबाबदार ठरू नये असं त्या चिठ्ठीत त्याने लिहिलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा घरकाम करणारी महिला त्यांच्या घरी आली, तिने बराच वेळ दार ठोठावलं, पण कुणीही दार उघडलं नाही. त्यामुळे तिने शेजाऱ्यांना या बाबतीत सांगितलं. शेजारच्यांनाही संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी पोलिसांना तात्काळ या घटनेची माहिती दिली. जेव्हा पोलीस तिथे आले तेव्हा पोलिसांनी दार तोडून आत पाहिलं तर निखिल पंख्याला लटकलेला होता. दोघांनीही एका दिवसाच्या अंतराने आपलं जीवन संपवलं. नेमकं याला कारण काय होतं? पोलिसांनी तपास सुरू केला. दोघेही डॉक्टर असून सुशिक्षित असून देखील त्यांनी हे असं टोकाचं पाऊल उचलणं योग्य होतं का? जर दोघांनी एकमेकांना समजून घेतलं असतं, एकमेकांना वेळ दिला असता, नेमकं कारण काय आहे हे समजवण्याचा प्रयत्न केला असता, तर त्या डॉक्टर दाम्पत्यावरती आज दोघांनाही स्वतःचा जीव गमवावा लागला नसता. म्हणून माणसानं नुसतं उच्च शिक्षित असून उपयोगाचं नाही. आपण खरंच कुठं कमी पडत आहोत का किंवा चुकीचं घडत आहे का या गोष्टीचा देखील परखडपणे विचार करणं गरजेचं आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.